नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आजपासूनचा परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। सर्व शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हे अंदाज देत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास सांगायचं झालं तर 6 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या। पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो हा तातडीचा मेसेज म्हणतो, राज्यामध्ये 7 मे पासून ते 11 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेसह काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस येणार आहे। अवकाळी पाऊस पडणार आहे, रानातून पाणी बाहेर निघणार असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। विजा असणार आहे, गारपीट देखील होणार आहे, वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्यावी। त्याच्यानंतर 7 ते 11च्या दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहतील असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। त्यासाठी हा पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। खूप मोठा पाऊस असणार आहे, पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला ऊसासाठी चांगला ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। त्याच्यानंतर कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आतापर्यंत या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे मे मध्ये सगळ्यात मोठा पाऊस 7 ते 11च्या दरम्यान असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्य उत्तर महाराष्ट्रात देखील हा चांगला पाऊस पडणार आहे। कांदे काढणे चालू आहे, शेतकऱ्यांनी 7 तारखेच्या तुम्ही तुमचे कांदे झाकून ठेवा, कारण की 8, 9, 10, 11च्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे। शेतातून पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस असणार आहे। काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। वारा देखील सुटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मुंबई देखील पाऊस असणार आहे, त्याच्यानंतर मुंबईला देखील पडणार आहे, नाशिक सगळीकडे पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आता राज्यात एकंदर परिस्थिती सांगायची झाली तर राज्यात 7 ते 11च्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात 7ला एकीकडे, 8ला दुसऱ्या भागात, 9ला दुसऱ्या भागात, 10ला तिसऱ्या भागात आणि 11 तारखेला चौथ्या भागात असा दररोज एका भागात पाऊस पडणार म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। देशात एकंदरीत परिस्थिती बघायची झालं तर देशामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड या भागात देखील म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे। त्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, तिकडे मुसळधार पडणार आहे म्हणून त्याचा असर आपल्या महाराष्ट्रावर पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा। यावर्षी परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी देखील पावसाळा चांगला होणार आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी योग्य पाऊस राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।